माझी गावी धावती भेटच होती. एकच दिवसासाठी गेले होते गावाला. म्हटलं थोडंसं काकीला भेटून येऊया, कारण काकीला गुडघ्यांमुळे चालता येत नाही. म्हणून ते गेल्यावरती आणलेला हा फॅन डायरेक्ट कचऱ्यामध्ये मिळाला आता मला. आता याची मोटर पण भिजली, कसं काय चार्जिंग होणार हा आता बघूया आपण. बापरे, येतोय कुठून आवाज येतोय. पण हा काकण पक्षी मात्र त्या फणसाच्या झाडाच्या शेंड्याला अगदी टोकाला अगदी निवांत बसला होता. हे सर्व आपल्याला शहरात पाहायला नाही ना मिळत. मस्त गार हवा सुटली होती आणि हा काकण पक्षी नमस्कार मंडळी. पाहू शकता पावसाचं वातावरण आहे आणि सगळीकडे कसं मस्त हिरवं हिरवं गार, एकदम छान दिसतं ना. तर आता सकाळी आम्ही जास्त कांदे पोहे बनवले होते आणि चहा, तर म्हटलं काकीकडे जरा जाऊया. पाहू शकता मंडळी किती टाकळ्याची भाजी बघा किती आहे. कामं दाखवते बघा, सगळीकडे टाकळ्याची भाजी आहे. कोणाला हवी असेल ना टाकळ्याची भाजी तर इकडून घेऊन जा. बघा सगळीकडे टाकळा आहे. मस्त किती छान वाटतं ना, सगळीकडे हिरवं हिरवं गार पाहू शकता. आणि काय वारा सुटलाय मस्त. तर चला जाऊया काकीकडे. काकी बघा आता किती खुश होईल. काकी माझी एकटीच असते घरी आणि वाट पाहत असते कोण येते आपल्याला भेटायला. तर चला आपण काकीला भेटूया. काकी, हे काय पाहुणे तुझ्याकडे आलेत? कुत्रे वीर बघा आमची. चला आले, जरा आलंय. इलय जरा तुका कांदे पोहे घेऊन इलय. हे बघ कांदे पोहे आणि चाय गेली. कांदे पोहे देते ते बघ, त्याच्यात आहेत बघ. तुका खाऊ आणलाय मी कांदे पोहे. हां मी आणि अश्विनी. आणि चाय देते तुका गरम गरम. तर माझं आहे हे बघ, चाय पण देते गरम गरम. जा पेलो घेऊन ये जा. निशिकांत नाही घेऊन ये चहा. काकीला चहा देते. घर चाय कशी आहे? छान आहे. कांदे पोहे छान आहेत. खा खा. मुंबईत जाय ना आज. खा तू कांदे पोहे खा. चाक आहेत, दात आहेत, जास्त दाटत नाही ना. खा आणि सांग कसे केले. छान. काकीच्या घराची ही मागची साईड आहे. बघा काय वारा सुटलाय. चल आता तू खा, मी जातय. हा खावा सगळ्यांनी, चाय पिवा, कांदे पोहे खावा. चल. हा हो आई घेऊन येईन. चल. हां बाय.
आजची माझी गावी धावती भेटच होती. एकच दिवसासाठी गेले होते गावाला. म्हटलं थोडंसं काकीला भेटून येऊया, कारण काकीला गुडघ्यांमुळे चालता येत नाही, म्हणून तिला भेटून आले. पावसातलं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवायचं होतं, पण काय करणार, माझ्याकडे वेळ खूपच कमी होता आज. आणि आई सुद्धा मुंबईला असल्याने मला चैन नव्हतं पडत. पण आईने मुंबईला जाताना ज्या शेगलाच्या फांद्या लावल्या होत्या ना, त्याला मस्त पालवी फुटली होती. हा बघा, शेगूल आणि शेगल्याला बघा पालवी फुटली आहे. हे काय, तुम्हाला माहितीच असेल, शेगलाच्या फांद्या अगदी सहज जगतात त्या. एक दिवसात काय पाहू आणि काय नको असं झालं होतं. पण सगळीकडे हिरवळ पाहून मात्र मन खूप प्रसन्न होत होतं. आणि हे इकडे शेगूल, त्याच्या दांड्या आईने अशाच ठेवल्या होत्या, त्यांना पण पालवी फुटली आहे. बापरे, अशाच ठेवलेत. आता ही तर फांदी वरच्या वरतीच आहे. याला पण पालवी फुटली आहे. गेल्या वर्षी आणलेला हा फॅन डायरेक्ट कचऱ्यामध्ये मिळाला आता मला. शुभमचे नखरे, शुभमसाठी आणलेला. बघूया आपण चालू होतो काय हा. आता थोडासा धुतला पाहिजे. आता याची मोटर पण भिजली, कसं काय चार्जिंग होणार हा आता, बघूया आपण. बापरे, फणसाच्या झाडाला फणस बघ किती लागले असते, ते कोण खातच नाही. आता ते फणस पिकून खाली पडणार. काकण पक्षाचा आवाज येत होता, पण कुठे काकण पक्षी दिसत नव्हता. काकण म्हणजे हॉर्नबिल, तो शोधण्यात सुद्धा बराच वेळ गेला. सगळ्या झाडांचं निरीक्षण करत होते, कुठून आवाज येतोय, कुठून आवाज येतोय. पण हा काकण पक्षी मात्र त्या फणसाच्या झाडाच्या शेंड्याला, अगदी टोकाला, अगदी निवांत बसला होता. हे सर्व आपल्याला शहरात पाहायला नाही ना मिळत. मस्त गार हवा सुटली होती आणि हा काकण पक्षी त्या निसर्गाचा अगदी पुरेपूर आनंद घेत होता. अळूची पानं सुद्धा पावसामुळे मस्त बहरली होती. पण आज मुंबईला जाताना काही अळू कापून द्यायला आई नव्हती. बघता बघता रात्र झाली. पाय काही निघत नव्हता गावातून मुंबईला जायला, पण काय करणार. आईने सांगितलं होतं टाकळ्याची भाजी घेऊन ये येताना. टाकळ्याची भाजी सुद्धा कुटायला 1 तास लागला. शुभम बाबू त्याच्या अभ्यासात व्यस्त. आई मुंबईला असल्यामुळे घर अगदी खाली खाली वाटत होतं. मांजरानो, मांजरा बघा कशी चुलीजवळ बसली. ए चिनू मिनू, काय करताय? काय काय नाही, काय नाही. आता माझ्याकडे खायला काय नाही मिळायचं, मी चाललीये. काय माझ्या मागून येते बघा कशी, बघा 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 बघा. काय नाही, जा तिकडे खायला ठेवले, जा. काय झालं? ते खायला बघ, चपाती ठेवली बघा.
का? पावसाचा जोर आता कसा कमी झाला, त्यामुळे विहिरीचं पाणी पण आटलं आता. संध्याकाळ झालेली आहे. आता मुंबईला जायची तयारी. बसची वाट बघते, शेवटची बस. एस टीचं आहे का? एस टीचं आहे. आता ही खाली जाईल आणि मग परत येईल. पूर्ण काळोख झालेला आहे. आता मी एस टीची वाट बघते. रात्री 8 वाजताची एस टी मिळाली मला. एस टी सुद्धा पूर्ण रिकामी होती. एस टीने मला जायचं होतं रत्नागिरीला, तिथून मग स्टेशनला, आणि मग रात्री 9:30ची मला तुतारी एक्सप्रेस पकडायची होती. शेवटी पोहोचले एकदाची रत्नागिरी स्टेशनला. आज तुतारी एक्सप्रेस ही वेळेवर आली, रात्री 9:30 वाजता. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.